कैलासवासी प्राचार्य सौ सरोजताई पाटील अर्थात आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या माई यांच्या स्मृतीत दिला जाणारा माई पुरस्कार प्रदान सोहळा यंदाच्या 2025 सालच्या सोहळ्याच्या मानकरी आहेत माजी मुख्याध्यापिका श्रीमती अनुजा पाटील मॅडम आणि शांतिनिकेतन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यामंदिर सांगलीचे वरिष्ठ लिपिक माननीय श्री विकास कुंभार सर। सर्व मान्यवरांना मी विनंती करते आपण कृपया व्यासपीठावर यावं। आपल्या या आजच्या सोहळ्यासाठी नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक माननीय गौतम भाऊ पाटील, उपसंचालक माननीय BR थोरात, उपसंचालक माननीय DS माने सर, कन्या शाळा मुख्याध्यापिका माननीय डॉक्टर सौ समिता पाटील मॅडम, प्राचार्य डॉक्टर PB पाटील, सोशल फोरम नवभारत शिक्षण मंडळ आणि शांतिनिकेतन लोकविद्यापीठ यांच्या वतीने आजचा हा सोहळा इथे संपन्न होतोय। कैलासवासी प्राचार्या सौ सरोजताई पाटील अर्थात आपल्या सर्वांच्या माई यांच्या 12व्या स्मृतिदिनानिमित्त माई पुरस्कार प्रदान सोहळा आणि महिला पालक मेळावा 2025 अशा भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे आणि सकाळपासून आपण सगळे इथे आहोत। आपल्या संस्थेच्या किंवा असं म्हणूया शांतिनिकेतन परिवाराच्या कुटुंबाच्या प्रथेप्रमाणे चहा पान आणि निमंत्रित महिला भगिनींना चुडा भरण्याच्या कार्यक्रमाने आपण सत्कार मूर्तींचं आगमन इथे झालेलं आहे। टाळ्यांच्या गजरात आपण दोघांचंही स्वागत करूया। माननीय श्रीमती अनुजा पाटील आणि माननीय श्री विकास कुंभार, संचालक माननीय गौतम भाऊ पाटील, उपसंचालक माननीय BR थोरात, उपसंचालक माननीय DS माने आणि आजच्या या सोहळ्याचे प्रमुख अतिथी माननीय श्री वसंत हंकारे। सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मी माननीय डॉक्टर सौ समिता पाटील आणि माननीय डॉक्टर सौ पुष्पलता पाटील यांना विनंती करते आपणही व्यासपीठावर यावं। माई पुरस्कार 2025 प्रदान सोहळ्याला आपण सुरुवात करत आहोत। पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं सत्कार मूर्तींचं मी मनापासून स्वागत करते। टाळ्यांच्या गजरात आपण या दोन्ही सत्कार मूर्तींचं स्वागत करूया आणि पुरस्कार सोहळ्याची सुरुवात आपण करतो आहोत। त्यासाठी येत आहेत माननीय डॉक्टर समिता पाटील। मी विनंती करेन की आपण प्रास्ताविक आणि सत्कार मूर्तींचा परिचय करून द्यावा। स्वतःवरच्याच रागानं कधी पाय आपटत, कधी दात नाक मुरडत, स्वतःच्याच रागानं कधी पाय आपटत, कधी नाक मुरडत, एखादं तरी भांडं चेपवायचं असतं। पण हा सगळा अधिकार आहे तो केवळ 100% आरक्षणानं महिलांना जातो, बाकी ह्यात कोणी यायचं नाही। स्वतःवरच्याच रागानं कधी नाक मोडत, कधी पाय आपटत, एखादं तरी भांडं चेपवायचं असतं। पण जळलं मेलीचं माझंच नशीब फुटकं असं कधीही पुटपुटायचं नसतं, कारण सहनशीलता, औदार्य, दयाक्षमा, शांतीचं स्त्रीनं साऱ्यांना दान द्यायचं असतं आणि भूतकाळ पोटात घालून भविष्यकाळाची रम्य स्वप्ने पाहत वर्तमानात प्रत्येकीनं ग्रहलक्ष्मी म्हणून राहायचं असतं, ग्रहलक्ष्मीच म्हणून राहायचं असतं, ग्रहलक्ष्मीच म्हणून राहायचं असतं। सन्मान्य व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि एक आदर्श ग्रहलक्ष्मी आणि पप्पांना मानाचा मुजरा। कैलासवासी प्राचार्य डॉक्टर PB पाटील सोशल फोरमच्या वतीने दिला जाणारा माई पुरस्कार आज वितरित होत आहे। या माई पुरस्काराच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं जमलेला आहात। पुरस्कारार्थीमध्ये शिक्षकांच्यातून निवडलेल्या माननीय अनुजा पाटील मॅडम आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यातून निवडलेले माननीय विकास कुंभार सर, आपल्या दोघांचं आणि आपल्या कुटुंबियांचं खूप खूप स्वागत। परिचयामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यातून निवडलेले विकास कुंभार सर हे मूळचे चिकोड्यामध्ये त्यांनी 1983 पर्यंत भारतमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे ते माजी विद्यार्थी आहेत आणि कसे तरी 10-15 वर्ष बाहेर राहिले बाकीचे शिक्षण घेण्यासाठी आणि पुन्हा जे 1997-98ला इथं आले ते आज तागायत सर इथंच आहेत। मधल्या काळामध्ये सरांनी 2 चांगल्या परीक्षा पास केलेल्या आहेत, त्यांना बाहेर ह्याच्यापेक्षा चांगली नोकरी लागली असती, पण केवळ माईंच्या आणि साहेबांच्या प्रेमापोटी सर इथंच थांबले आणि जेव्हा सर 1998ला इथं आले, योगायोग असा आहे की
सरांची पण नोकरी शांतिनिकेतन कन्याशाळेला नोकरीचा पहिला दिवस आहे, शांतिनिकेतन कन्याशाळेचीच ऑर्डर आहे आणि मॅडम पण शांतिनिकेतन कन्याशाळेच्या पहिला महिला शिक्षिका आहेत. सर, तुमच्या दोघांनी पाया घातलेला आहे. कन्याशाळा अशी तशी ढिल्ली पडू देणार नाही. उंच शिखरापर्यंत वाटचाल चाललेली आहे कन्याशाळेची. अनेक संकटे आले तरी तुमच्यासारखे पायात येत आहे, त्यामुळं बिल्डिंग ही नक्की चांगली राहणार आहे. विकास कुंभार सर पहिल्यांदा जेव्हा इथं संस्थेत आले तेव्हा आई उपसंचालक होत्या. 1998चा काळ होता, राणा लहान होता आणि आम्ही हॉलमधनं इथून तिथून बघायचं की 9 वाजता साधारणतः सर बाहेरच्या त्या फोनच्या रूमच्या तिथं येऊन थांबायच्या आणि बारीक आवाजात आणि किंवा कोण असेल त्यांना आईंना सांगायचं की विकास कुंभार सर आलेत म्हणून. आई आतूनच हाक द्यायच्या, विकास आलास का. आई किचनमध्ये असायचा, हातात एखादा झारा पळी पदर इकडं खोवलेल्या, निऱ्यावरती खोवलेल्या, हातात झारा, तशाच आई बाहेर. आणि विकास कुंभार सरांना आई तोंडी काहीतरी सूचना द्यायच्या. बहुतेक बंद महाविद्यालयाच्या UGCच्या ग्रँटचं काहीतरी काम चाललेलं होतं आणि अनुदानाचं ते सिक्वेन्स असतो ते सर लावायचे आणि आई सांगायच्या आणि एखादं वर्ष सांगायच्या आणि कुंभार सरांच्या हातातल्या फायली आणि कुंभार सर हे दोन्ही पण आवाज न काढता ते बघायचे, कारण फायली तेव्हाच्या कीर्द कतावणीच्या जुन्या झालेल्या होत्या. ना पानांचा आवाज यायचा ना सरांच्या तोंडाचा आवाज यायचा. आई पण आपल्या एक शब्द बोलायच्या आणि सरांची धडपड व्हायची मागं पुढं शोधण्यासाठी. तेवढ्या वेळामध्ये आई साल सांगायच्या, किती हजार रुपयात सांगायचे, दुसरं साल सांगायच्या, किती लाख रुपये सांगायचे. त्याच टाईममध्ये सेवकांच्याकडे काहीतरी रकमा राहिलेल्या त्या ॲडव्हान्स घेतलेल्या त्या पण आपल्याला परत मिळणार होत्या आणि आई सेवकाचं नाव सांगायचे, त्याच्याकडे असलेली रक्कम सांगायच्या. बिचारं लहान लेकरू पुढं मागं धडपडायचं, पडायचं, सावरायचं आणि जेव्हा बघतील तेव्हा त्याच सालामध्ये तोच आकडायचा, तोंडी सांगितलेला त्याच सालामध्ये तोच आकडा यायचा. त्याच सेवकाच्या नावावर तेवढीच रक्कम असायची. अख्खी कीर्द कथावणी पाठ होती आमच्या आईंना. म्हणजे हे लहान होते सर. आम्ही इकडून तिकडून जाताना कधीतरी चहा देताना आम्हाला तिथे एक अशी, आता ते घर नाही बघायला, सिमेंटची अशी एक खिडकी होती आणि त्यातनं आम्हाला बाहेरचं दिसायचं आणि आतल्या बाजूनं आम्ही फिरत असायचं. 1998चा काळ, पोरं आमची लहान होती आणि सर धडपडायची, सरांची गडबड व्हायची पण चुकायचे. सर सकाळी 9 वाजता यायचे. इथून मला नाही माहिती विद्यामंदिरला जात होते काय संस्था ऑफिसला येत होते, पण तिथनं पुढं फोन चालू राहायचे. 2 वाजता, 4 वाजता कॉर्डलेस होता आईंच्याकडे, जिथं असेल तिथं फोन असायचा आईंच्याजवळ. 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, 8:30 वाजे पण हे काम चालू असायचं सरांचं. आणि ॲट द सेम टाईम तेव्हा हॉस्टेल चालू झालं होतं. एक दिवस बिचारा घरी पण गेला आणि हॉस्टेलला राहिलेले सर आहेत आणि ते काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे. मात्र धडपडले, पडले, खर्चटलं, लागलं पण कधी उफ केलं नाही. म्हणून हे सर आज जाकी आहेत. सर तुमच्यासाठी एक शेर आहे, गिरते हे घोडे पे सवार मैदानी जंग में, गिरते हैं घोड़े पे सवार मैदान जंग में, जो घुटनों पे चले वो क्या गिरे. सर आज जेव्हा आमच्या सगळ्या शाखांच्यामधून क्लिरिकल कामाचा काहीतरी प्रश्न आला की हळूच आमचे क्लार्क कुंभार सरांना फोन करतात. तिथल्या तिथं आवाज न जाता बाहेर इकडे तिकडे आपल्या कामात गुंग असलेले कुंभार सर इथून तिथं जा, तिथून तिथं जा. तेव्हा कॅल्क्युलेटरचा आवाज होता, आता कॉम्प्युटर आहे, इथून तिथं जा, तिथून तिथं जा. ते क्लार्क ह्या क्लार्कला सांगतात आणि वर्क डन, पूर्ण काम करून टाकतात. सर आज तुमच्या कामातले तुम्ही जाकी आहात, कारण तुम्ही आपल्या माईंच्या हाताखाली काम केलेलं आहे. मला माहिती आहे की रागवायचं सुद्धा माईंनी आणि गोड बोलायचं पण माईंनी. दोन्ही वेळा तोंडातनं साखर पडती का काय असं वाटायचं. त्या मुशीत हे तयार झालेले आहेत. सर सांगतात की मला टाईम कधी माहिती नाही आणि मी किती वेळ काम केलं मी कधीही बघितलं नाही. म्हणून सर आज तुम्ही एकतर त्या कॅल्क्युलेटरच्या आवाजामध्ये तुमच्या माई आहेत, एक कॅल्क्युलेशनमध्ये तुमच्या माई. आई पेनानं कॅल्क्युलेशन करायचं, आई कधी कॅल्क्युलेटर वापरायचं नाही. आई पेन्सिलनं कॅल्क्युलेशन आईंचं, ह्यांनी कॅल्क्युलेटरवरती. तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये आई आहे, तुमच्या पेनामध्ये आई आहेत, तुमच्या मेंदूमध्ये आई आहेत, तुमच्या हृदयामध्ये आई आहेत. आज तुम्हाला माई पुरस्कार मिळाला, तुम्ही संपूर्ण माईमय झालेला आहात. कुंभार सर आपलं खूप खूप
अभिनंदन आणि खूप खूप आभार आणि खूप खूप शुभेच्छा. इथून पुढच्या कामामध्ये तुम्ही पुन्हा एकदा मोठ्या उमेदीनं आणि मोठ्या धाडसानं आणि शौर्यानं हे काम करणार ह्यात आम्हाला शंका नाही. आमच्या दुसऱ्या सत्कार मूर्ती आहेत माननीय अनुजा पाटील मॅडम. खरं सांगू का, हे बसलेत ना सगळ्यांना नंदा, बापरे, केव्हापासून सांगतात आमचे दीर इकडे येऊ नका, इकडे येऊ नका. मग मुली कसल्या सर? त्यांनी तसं नाही केलं असलं तर मग मुलगी कसली? त्यांनी तसंच केलं. तुम्ही किती पण सांगा त्या मुली आहेत. आणि जेव्हा जेव्हा मी मॅडमनी एवढा दिलेला आहे परिचय, मी ह्यातलं बोलू शकत नाही कारण त्यांचे इतके इमोशनल पॉईंट आहेत की मी ते शेअर करू शकत नाही. मॅडम त्यांचा ते करतील. आम्हाला ज्या अनुभवलेल्या मॅडम आहेत आणि काही थोड्या, जेव्हा जेव्हा हळदी कुंकू असायचं आम्ही नवीन असताना, तेव्हा हे सगळे शाळेतले घरात यायचे आणि मग एवढा मोठा आवाज आणि एवढा मोठा दंगा आणि एवढा हसणं. मी म्हणायची की आमचा आवाज का दबलेला आहे? कारण आम्ही सुना आहे. हे जन्मलाच इथं शिकले इथंच आणि पुन्हा शिक्षिका म्हणून पण इथंच. आणि पहिल्या शिक्षिका कसलं खुलके, म्हणजे इतका दंगा. आणि आई सुलभे 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 सुलभे, हे कोण आहे तेव्हा सुलभे सुलभे? तेव्हापासून आमचा त्यांचा परिचय आहे. त्यानंतर कधीतरी आम्ही थोरात सर असायचे, आंबोळे साहेब असायचे आणि आम्ही तिथं त्या रूममध्ये मी अकॅडमीकडून यायची आणि मॅडम कन्याशाळेतनं यायच्या आणि मग आमची मीटिंग असायची छोटी मोठी. आणि बसलं की केवळ शाळेचं काम. आणि आम्ही हळूच अनुजा पाटील मॅडम म्हणायच्या, समिता काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येतोय, जरा मुली कमी पडतात का काय कुणास ठाऊक. मी लगेच मानेसर असायच्या आमच्याबरोबर. मानेसर म्हणजे ह्यांच्याच ह्याच्यातले, ते कॅल्क्युलेटर लागत नाही त्यांना, अख्ख्या गाड्यांचे नंबर त्यांना पाठ आहेत. त्यांनी मुलांची संख्या, इंग्लिश मराठी ह्याची संख्या त्यांच्याकडे असेल, कागद त्यांच्याकडे असायचं. मी मानेसरांच्याकडे बघायची. 80-85 मुली अकॅडमीला असायच्या. मी म्हणायची 80-85 कन्याशाळेला द्या. तिथल्या तिथं पुढं थोरात सर आहेत, आंबोळे साहेब तिथंच आहेत. आतल्यात कॅल्क्युलेशन चालायचं आमचं. आणि सर तेवढ्या सगळ्या मुली तिकडं कन्याशाळेला द्यायच्या. मी म्हणायचे 80-85 ते आकडा कसा का कमी आला? मी मानेसरांच्याकडे अशी बघायचे. मानेसर म्हणायचे इंग्लिश मिडियम कट मारले. तिथल्या तिथं बसून इंग्लिश मिडियम कट मारून मराठी सीमेच्या मुली कन्याशाळेच्या पटावर जायच्या. आणि जे काय आपलं सिनियर क्लार्क किंवा संच मान्यता ह्या गोष्टीचे टेक्निकल प्रॉब्लेम आम्ही तिथं बसून सोडवायचं आणि तिथल्या तिथं प्रॉब्लेम सॉल्व व्हायचा. कधी कधी मॅडम मला इकडं या स्टेजवरती एका कार्यक्रमाला बोलवायचा ज्यामध्ये इनर व्हील क्लबच्या मेंबर यायच्या. आणि त्या इनर व्हील क्लबच्या मॅडमचं इतकं सगळीकडे आहे. जायंट वेलफेअर फाउंडेशनच्या त्या सदस्य आहेत, जायंट ग्रुप ऑफ माधवनगरच्या सदस्य आहेत. खूप त्यांचं सामाजिक कार्य आहे. आणि त्या इनर व्हील क्लबच्या महिला सगळ्या इथं यायच्या. आमच्या मोहिते सरांना माहिती आहे त्या इनर व्हील क्लबच्या महिला इतक्या सुंदर, इतक्या टापटीप, इतक्या छान यायच्या. आणि मी म्हणायची मला कशाला बोलवता हो मॅडम, मी बिचारी टीचर कुठंतरी जाऊन बसाय आहेत ना. फार सुंदर यायच्या. आणि मॅडम मला जबरदस्ती समिता या, मॅडम मला जबरदस्ती ना समिता या, आता नंदेनं बोलवले जायला पाहिजे. मी कोपऱ्यात बिचारी जाऊन बसायची आणि त्यांचे कार्यक्रम चालायचे, बक्षिसं व्हायची, मुलींना काय काय ते वाटायचे, आम्ही निघून जायचो. जेव्हा आत्ता 2020ला कन्याशाळा माझ्याकडे आली, कोरोनाचा काळ होता आणि मुलींना घरातलं काम करण्यासाठी पालकाने ठेवून गेलं होतं आणि आई वडील दोघं काम करायचे. वडिलांचं काम गेलं होतं आणि आई दुसऱ्यांच्या घरात धुनी भांडी करायची, ते काम चालू होतं. आणि मुलगीला घर सांभाळायला लागायचं. आणि शाळेची संख्या एकदम रोडावली. 2020चा काळ एवढी रोडावली की मोहिते सर इथं आहेत की 10वीचा वर्ग निघून गेला होता आणि 5वीचा वर्ग ॲड झाला नव्हता. आणि जेवढी संख्या होती तेवढ्या संख्येला कोरोनाच्या काळात 70 मुली, त्यातल्या 50-50ची लग्न झाली होती. आणि अशी वेळ माझ्यासमोर आली, अशी शाळा माझ्यासमोर आली. आणि एका क्षणात मी विचार केला, माझी शिक्षिका, माझी मुख्याध्यापिका यांना फोन करायचे की काय होते पाहूया. एक माझी मुख्याध्यापिका इथं आहेत, मागच्या वर्षी मी सांगितलेलं नाही त्यांची आपल्या कन्याशाळेला काय मदत आहे. मी अनुजा पाटील मॅडमना फोन केला. मॅडम म्हटलं समिता उद्या बोलूया आपण. मी माझ्या कामात दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळेकडे गेले. अनुजा पाटील मॅडमने दुसऱ्या दिवशी एक पाकिट दिलं, त्यामध्ये मुलींची नावं घातली. आपण गेल्या कुणाला माझी विद्यार्थीने सांगितलं मला नाही माहिती, पण 5 मुलींची नावं आणि 5 मुलींची फी त्यावेळी मॅडमने तिथं भरली. आणि आपल्या शाळेत 5 मुलींचं ॲडमिशन झालं नव्यानं. आणि मग माझ्या लक्षात आलं,
हे करायचं आहे, असं करायचं आहे. आता वाट नाही बघायची, आता जरा तिथं जावं लागेल आणि गोळा करून आणावं लागेल. आणि मग इनरव्हील क्लबच्या मेंबर्स आल्या आणि इनरव्हील क्लबच्या मेंबर्सनी मग पुन्हा या दत्तक मुली घ्यायला चालू केल्या. मॅडम, ज्या तळमळीनं तुम्ही शाळा चालू केली, तुम्ही म्हणता आहात की साहेबांनी आजीच्या पावलीचं ऋण फेडण्यासाठी ही शाळा चालू केली होती. त्या आजीचा पावलीचं ऋण आमच्याही मनात आहे. मॅडम, तुम्ही म्हटला होता की आजीच्या पावलीचं ऋण आहे ही कन्याशाळा त्याच्यासाठी आहे, ह्याच्यासाठी मी काही पण करणार. हेच म्हणून एकदा बिसूर हायस्कूलमध्ये पप्पा रडले होते, साहेब तिथं रडले. जी जुनी लोक आहेत त्यांना माहीत आहे, 5 सप्टेंबरचा कार्यक्रम होता शिक्षक दिनाचा आणि साहेब तिथं रडले होते त्या आजीची आठवण काढून. आपल्या सगळ्यांना त्या आजीच्या पावलीचं तर ऋण आहेच, पण आपल्या बापाच्या अश्रूचं पण ऋण आहे. त्यामुळं आपण कन्याशाळेत काम केलं पाहिजे. आणि माझ्यासारखीला जिनं 2020मध्ये 70सुद्धा मुली नव्हत्या, काही मुली तिथं काम करण्याला लोकांना माहीत की लग्न होऊन गेल्या होत्या. आणि आजच्या ह्या टप्प्याला 2024 कंप्लीट झालेल्या ठिकाणी आपण तब्बल 500 मुली केल्या. ज्या आजीच्या ऋणासाठी आम्ही काम केलं, ज्या बापाच्या अश्रूसाठी आम्ही काम केलं, त्या काम करण्यामध्ये जो माझा सहकारी स्टाफ होता त्यानंही खूप काम केलेलं आहे. मी ह्या तिघांच्या ऋणात आहे. मी आजीच्या पावलीच्या ऋणात पण आहे, मी साहेबांच्या अश्रूच्या ऋणात पण आहे. आणि ज्या स्टाफनं माझ्यासाठी आपल्या शाळेसाठी काम केलं त्यांच्याही मी ऋणात राहणं पसंत करीन, कारण ह्या सगळ्यांनी मिळून त्या आजीच्या पावलीचं ऋण चुकवलेलं आहे. मॅडम, या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला खूप पुरस्कार मिळालेत, खूप मोठे कामं केलेत आपण. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार आहे आपल्याला, गुणवंत शिक्षक पुरस्कार आहे आपल्याला, हिंदी राष्ट्रभाषाकडून तुम्ही जॉर्ज फर्नांडिस हा पुरस्कार घेतलेला आहे, उत्कृष्ट अध्यक्ष, उत्कृष्ट युनिट डिरेक्टर, खूप पुरस्कार, उत्कृष्ट सेक्रेटरी, अनेक पुरस्कार आपल्याकडे आहेत. पण मॅडम सांगताना असं म्हणतात की मी कन्याशाळेत, इथं लिहिलेलं आहे, मॅडम लिहिताना असं म्हणतात की मी कन्याशाळेमध्ये गणित सोडून सगळे विषय घेतले. कदाचित मॅडम तिथल्या मुख्याध्यापकाला हेच काम पहिल्यांदा येत असेल. मॅडम, मी गणितासह सगळे विषय घेतले, मी कुठलाही विषय पडू दिला नाही, जो विषय पडला तो मी घेतला. तुमच्यासारखंच काम आम्ही तुमच्या शाळेसाठी करत आहोत, कारण त्या आजीच्या पावलीची आम्हाला त्यातनं आम्ही ऋणमुक्त होऊ शकत नाही, पण जेवढी आमची ताकद आहे तेवढं आम्ही तिथं काम करत राहणार आहे. मॅडमनी खूप छान बायोडाटा दिलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्या सासरचे माहेरचे सगळ्यांची माहिती दिली आहे. मॅडमच्या 3 मुली आहेत, मोठी गौरी आहे, गीतांजली आहे आणि स्नेहा आहे. गौरीचं मॅडमने प्रांजलपणे सांगितलेलं आहे की ती बौद्धिक दिव्यांग आहे म्हणून. आणि म्हणूनच काय मला माहिती नाही की मॅडम संवेदना या एका संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्या 18 वर्षाच्या पुढच्या बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी मॅडम काम करत आहेत. जिथं जिथं मिळेल तिथं त्यांनी काम केलं आहे. आणि आपली मुलगी मॅडम गौरी, हे मॅडमचं पहिलं प्रेम आहे. गौरी, गीतांजलीचं फार छान. गीतांजली लॉ केली, LLM केली, वकील झाली आणि परत तिनं वकिलीमध्ये डॉक्टरेट केली. म्हणजे तिला आपण वकील साहेब पण म्हणायचं आणि डॉक्टर साहेब पण म्हणायचं, कुछ भी चलता है. त्याच्या पुढे हे सगळं एकेकडंच हे इंजिनियर झाले, मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झाले आणि तिनं आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये PhD केली. म्हणजे आम्ही तुम्हाला इंजिनियर साहेब पण म्हणायचं आणि डॉक्टर साहेब पण म्हणायचं. इतक्या उच्च विद्याविभूषित मुली मॅडमने केल्या. पण मी जेव्हा जेव्हा स्टेटसला बघते पहिला फोटो गौरीचा असतो. मी जेव्हा जेव्हा ह्यांच्या ह्याचे कुटुंबाचे कार्यक्रम बघते, पहिलं मान हा गौरीला आहे, कारण त्यांचं ते पहिलं प्रेम आहे. कधी कधी काय होतं माहीत आहे का, कामाच्या धावपळीत, पोटाच्या धावपळीत टेन्शन येतं, काहीतरी होतं. मी सांगणार नाही आई होत्या ते, मी बिलकुल सांगणार नाही. पण त्याच्यामध्ये तिच्यावरती जे काम करायचं होतं ते निसर्गानं, परमेश्वरानं जरा फास्ट केलं आणि 7व्या महिन्यातलं लेकरू मॅडमच्या पोटात जे होतं ते हातात आलं आणि ते 7 महिन्यातलं लेकरू परमेश्वरानं त्यांना सांगितलं की माझं जे अपूर्ण काम राहिलेलं आहे ते मी तुझ्यावरती विश्वास ठेवते. परमेश्वराचा विश्वास आपल्यावरती आहे. ह्याच्या इतकं भाग्य काय आहे, माझ्या हातनं जे काम अपूर्ण राहिलेलं आहे ते तू कर
आणि ते तू पूर्ण कर. आणि त्या आज तागायत ते पूर्ण करत आहेत. मॅडम, तुमच्यासाठी आणि गौरीसाठी छोटंसं, फुलातून अत्तर कोणीही काढेल, फुलातून अत्तर कोणीही काढेल, पण कळीचं जो गुलाब करतो, फूल करतो, त्याला मात्र मानलं पाहिजे. पाळण्याची दोरी कोणीही ओढेल, पाळण्याची दोरी कोणीही ओढेल, पण हाताचा जो पाळणा करतो त्याला मात्र मानलं पाहिजे. आकाशात उंच भरारी कोणीही घेईल, उंच भरारी कोणीही घेईल, पण पंखात जो बळ भरतो त्याला मात्र मानलं पाहिजे. प्रवाहाच्या दिशेनं कोणीही जाईल, प्रवाहाच्या दिशेनं कोणीही जाईल, पण प्रवाहाच्या विरोधात जो पोहतो त्याला मात्र मानलं पाहिजे. साखरेचे पदार्थ कोणीही बनवेल, साखरेचे पदार्थ कोणीही बनवेल, पण उसात जो साखर पेरतो त्याला मात्र मानलं पाहिजे. दगडातून देव कुणीही बनवेल, दगडातून देव कुणीही बनवेल, पण देवानं जे अपूर्ण काम ठेवलेलं आहे त्याला आज तागायत जी माऊली पूर्ण करत आहे तिला मात्र मानलं पाहिजे, तिला मात्र मानलं पाहिजे, तिला मात्र मानलंच पाहिजे. मॅडम, तुम्ही आज आई पण जपत होता, आज तुमच्याकडे माई पण आलेलं आहे. तुमच्यातल्या आईपणाला आणि माईपणाला त्रिवार वंदन करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर प्रास्ताविक आणि परिचयाची एक सगळ्यांना सवय लागलेली आहे, पण खरंच त्याच्यामागे ही भावना असायला हवी की आपण ज्यांना सत्कार देतोय, आपल्यासमोर जे सत्कार मूर्ती आहेत ते खरंच कोण आहेत हे जाणून घेणं जे आहे, मला वाटतं समिता वहिनींच्या प्रास्ताविकातून किंवा या परिचयातून हे अगदी मलाही मॅडम खूप नव्याने उमगल्या असं मी म्हणेन. तर पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आता आपण पुरस्काराकडे वळतो आहोत. सुरुवातीला माझी मुख्याध्यापिका माननीय श्रीमती अनुजा पाटील यांना पुरस्कृत आपण इथे करणार आहोत. आणि आजचे जे प्रमुख अतिथी आहेत माननीय वसंत हंकारे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. तत्पूर्वी मॅडमना दिल्या जाणाऱ्या मानपत्राचं वाचन इथे होतं आहे. आदरणीय श्रीमती अनुजा अरुण पाटील महोदया, अज्ञानाच्या अंधकाराचा नायनाट होऊन सर्वसामान्यांच्या मुलांसाठी शिक्षणाचा सूर्य उगवायलाच हवा या भावनेने सुरू झालेलं नवभारत शिक्षण मंडळ आणि त्या सूर्याच्या अगणित किरणांपैकी एक किरण होऊन नवभारत शिक्षण मंडळाच्या या शिक्षणभूमीला संस्कारभूमी बनवू पाहणाऱ्या सेवारतींपैकी आपण एक. साधारण 60च्या दशकात आपले वडील कैलासवासी अण्णासाहेब नानासाहेब सावंत यांनी आदरणीय प्राचार्य डॉक्टर PB पाटील साहेबांच्या शब्दाखातर या संस्थेमध्ये शिक्षकी पेशा स्वीकारला आणि साहेबांच्या स्वप्नातील बुद्धिवादी, विद्यार्थीप्रिय, अध्यापनक्षम आणि कलागुणसंपन्न असा शिक्षकी वाणा त्यांनी अंगीकारला आणि मग ते या कुटुंबाचा एक भाग बनून राहिले. तोच वारसा पुढे आपल्याकडेही आपसुकच आलाय. 1977 साली 12वी कला शाखेच्या प्रवेशाच्या निमित्ताने आपण या प्रांगणात प्रथम आलात आणि कालानुरूप मग इथल्याच होऊन राहिलात. 12वी ते पदवीपर्यंतचा काळ आपण शांतिनिकेतनमधील निसर्गसंपन्न आणि संस्कारक्षम वातावरणात व्यतीत केला. कॉलेज, परीक्षा, पहाटे आणि रात्रीची सक्तीची अभ्यासिका, शुक्रवारची प्रार्थना, श्रमदान, गुलमोहर चौक, कॅन्टीन, लोकरंगभूमी, पर्णकुटी, विहीर या सगळ्याचं विस्तारीकरण अशा असंख्य आठवणींसह 1980 साली आपण या शिक्षण संस्थेतून कला शाखेची पदवी संपादन केलीत. त्यानंतर 1982 साली BEdचं शिक्षणही आपण पूर्ण केलं आणि मग पुढे जगराहटीनुसार अल्पावधीतच आपण कुमारी सुलभाच्या सौ अनुजा अरुण पाटील झालात. त्यानंतर अनेक स्त्री सुलभ शारीरिक व्याधींवर मात करत आपण मातृत्वाची जबाबदारी स्वीकारलीत. या सर्वामध्ये आपल्या पालकांची पुण्याई आणि PB सर आणि माई यांनी पालक या नात्याने आपला केलेला सांभाळ, आपलं शारीरिक आणि मानसिक पोषण हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असल्याचं आपण मानता. या दरम्यान मुलींचं स्वतंत्र शिक्षण, स्वतंत्र शाळा या हेतूने स्थापलेल्या कन्याशाळेत आपण रुजू व्हावं ही माईंची इच्छा म्हणजे प्रेमळ आदेशच असल्याचं मानून तत्कालीन कौटुंबिक विरोध स्वीकारूनही आपण शिक्षिका म्हणून इथे रुजू झालात. शांतिनिकेतन कन्याशाळेच्या आपण पहिल्या शिक्षिका.
पुढे मग मोठे पप्पा, माई, आपले वडील यांच्यासह श्री माळी, श्री पवार, श्री केरीफाळे आणि श्री चौगुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिक्षिका म्हणून घडत गेलात. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि महसूल मंत्री शालिनीताई पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या अनुदानित कन्या शाळेच्या उद्घाटन सोहळ्याच्या आपण प्रत्यक्ष साक्षीदार होता. अत्यंत आदर्शवत शिक्षकी मूल्य जपत आपण आपला कार्यभार सांभाळला. याबरोबरच शिक्षण सेवक सहकारी सोसायटीमध्ये सलग 24 वर्ष संचालिका आणि पदाधिकारी पद, मराठी अध्यापक संघ, हिंदी अध्यापक मंडळ, इतिहास मंडळ यामध्ये पदाधिकारी, SSCचा निकाल 100% देणाऱ्या पहिल्या मुख्याध्यापिका, निरंतर साक्षरता अभियान आणि निरंतर शिक्षण योजनेमध्ये सक्रिय सहभाग अशा विविध पातळ्यांवर आपण चमकत राहिलात. आपल्या या कार्याची दखल घेत आजवर आपल्याला अनेकविध पुरस्कारांनी गौरवण्यातही आलेला आहे. गेली 48 वर्ष शांतिनिकेतन परिवाराशी आपला असलेला हा ऋणानुबंध पुढेही द्विगुणित होत राहो हीच सदिच्छा. आपल्या कार्याने प्रभावित होऊन आम्ही आज आपणास प्राचार्या कैलासवासी सौ सरोजताई पाटील तथा माई यांच्या 12व्या स्मृतिदिनी प्राचार्य PB पाटील सोशल फोरम, नवभारत शिक्षण मंडळ आणि शांतिनिकेतन लोकविद्यापीठ यांच्या वतीने माई पुरस्कार 2025 देऊन गौरवित आहोत. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री वसंत हंकारे सर यांना मी विनंती करेन की आपण श्रीमती अनुजा पाटील यांचा सत्कार करावा. माननीय डॉक्टर समिता पाटील, माननीय डॉक्टर पुष्पलता पाटील यांच्या हस्ते हा सत्कार इथे संपन्न होतोय. 31,000 रुपये रोख, मानपत्र, शाल, श्रीफळ असं ह्या पुरस्काराचं स्वरूप आहे. कैलासवासी प्राचार्य सौ सरोजताई पाटील तथा माई 2025 सालचा मानाचा माई पुरस्कार इथे संपन्न होतोय. उपस्थितांना विनंती आहे, टाळ्यांच्या गजरात आपण सत्कार मूर्तींचं स्वागत करूया, अभिनंदन करूया. माननीय श्रीमती अनुजा पाटील यांचा सत्कार इथे संपन्न झालेला आहे आणि यानंतर माई पुरस्कार 2025चे आपले यंदाचे दुसरे मानकरी माननीय श्री विकास कुंभार यांचा सत्कार इथे संपन्न होणार आहे. तत्पूर्वी त्यांना बहाल करण्यात येणाऱ्या मानपत्राचं वाचन इथे होते. आदरणीय श्री विकास शंकर कुंभार महोदय, नवभारत शिक्षण मंडळाच्या कुटुंबात आपण सहभागी होण्यामागे कदाचित चिकुर्डे गावच्या मातीशी जोडलेली आपली नाळ असावी. आपलं मूळ गाव चिकुर्डे, जिथे आपण प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचे धडे गिरवले. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी श्री भाऊराव पाटील विद्यालय ऐतवडे बुद्रुक, तर वाणिज्य शाखेतील पदवी अभ्यासक्रमासाठी आपण यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर या शिक्षण संस्थांशी जोडले गेलात. 1988 साली पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचं मात्र 1च वर्ष आपण परिस्थिती अभावी पूर्ण करू शकलात आणि त्यानंतर तत्काळ नोकरीमध्ये रुजू झालात. काही काळ आपण पतसंस्था, CA यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम पाहिलं. दरम्यानच्या काळात आपल्या सरकारी नोकरीच्या अनेक संधी हुकल्या. कदाचित आपल्यासारख्या प्रामाणिक आणि निष्ठावानानं नवभारत शिक्षण मंडळाच्या प्रांगणात येण्यासाठीचे ते दैवी संकेत असावेत. अखेर 1998 साली या संस्थेत आपण प्रवेश करते झालात. काही काळ मानधन तत्वावरही काम केलं. 2001 साली GD&A ची परीक्षा आपण उत्तीर्ण झालात. सर्टिफाईड ऑडिटर होण्याची संधी आपणाकडे असतानाही आपण मात्र याच संस्थेत राहून काम करण्याचा तत्कालीन धाडसी निर्णय घेतला. अर्थात वर्षभरात या निर्णयाचं चीज झालं आणि 2002 साली शांतिनिकेतन कन्या शाळा येथे कनिष्ठ लिपिकपदी आपली नियुक्ती झाली.
त्यानंतर विद्यामंदिर इथे 10 वर्ष, बिसूर शाखेत 1 वर्ष, कुरुंदवाड इथे 4 वर्षाचा कार्यकाल घालवून आपण पुन्हा विद्यामंदिर इथे वरिष्ठ लिपिकपदी आता कार्यरत आहात. या संस्थेत रुजू झाल्यापासून दैनंदिन कामकाजासोबतच संस्थांना अनुदान मिळवून देणं, शासनाकडून अथवा बंद महाविद्यालयातील सेवकांकडून येणे वसुली, वेतनेतर अनुदान निर्धारण अहवाल, संस्थांचं लेखापरीक्षण अशा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या. एखादी संस्था यशस्वीरित्या चालवताना संस्थेसाठी हितावह अशी विविध ध्येय धोरणं राबवताना प्रशासन आणि संस्था यांच्यातील सजग आणि अभ्यासू समन्वयकाच्या भूमिकेत आपण कायम कार्यरत राहिलात. संस्थेच्या वा वैयक्तिक प्रगतीस घातक ठरणाऱ्या कामातील कुचराई वा दिरंगाईसारख्या संकल्पनांना आपण कायमच तडा दिलात. अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीने आपण कार्यरत राहिलात. अर्थात याचं सर्व श्रेय आपण आपल्याला लाभलेल्या माईंच्या वरदहस्ताला दिलं आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी पूरक अशी चौकस दृष्टी माईंच्याच नित्य व्यवहारातून आणि मार्गदर्शनातून आपल्यात विकसित झाल्याचं आपण अगदी विनम्रपणे सांगता. आपल्या ठायी असलेली सेवाभावी वृत्तीची ही जोड ही संस्था प्रगतीच्या आलेखात कायमच नोंदवली जाईल हे नक्की. आम्ही कैलासवासी प्राचार्या सौ सरोजताई पाटील तथा माई यांच्या 12व्या स्मृतिदिनी प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील सोशल फोरम, नवभारत शिक्षण मंडळ आणि शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सांगली यांच्या वतीने अत्यंत मानाचा 2025 सालचा यंदाचा माई पुरस्कार देऊन आपल्या निष्ठापूर्वक सेवेचा गौरव करत आहोत. आपल्या संस्थेचे संचालक माननीय गौतम भाऊ पाटील, उपसंचालक माननीय बी.आर. थोरात, उपसंचालक माननीय डी.एस. माने या सर्वांच्या उपस्थितीत माई पुरस्कार 2025 प्रदान केला जात आहे. विद्यामंदिरचे वरिष्ठ लिपिक माननीय श्री विकास कुंभार, सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं कौतुक करायचं आहे. 31,000 रुपये रोख, मानपत्र आणि शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. माई पुरस्कार 2025च्या मानकरी माननीय श्रीमती अनुजा पाटील मॅडम आणि माननीय श्री विकास कुंभार सर यांचं पुन्हा एकदा त्रिवार अभिनंदन. माननीय श्री विकास कुंभार सर यांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. मी 1998ला पहिल्यांदा इथं आलो संस्थेमध्ये. त्यावेळेला माई आणि पप्पांना भेटलो. त्यावेळेला माझी इतकी आस्थेनं तिने चौकशी केली आणि माझ्या कामाची गरज तिने लक्षात घेतली आणि माझ्या कामाची गरज लक्षात घेऊन त्यांनी मला पहिल्यांदा संस्थेमध्ये लिपिक म्हणून काम करा अशी मला सांगितलं त्यांनी. त्यानंतर मी इथंच हॉस्टेलमध्ये राहायचो, संस्थेत काम करायचो. संस्थेत काम करताना कधी वेळेचं कधी बंधन पाळलं नाही. माई ज्याप्रमाणे कामाचं मला आदेश देतील त्याप्रमाणे मी काम केलं. साहेबांच्या बरोबर काम करण्याचा पण योग आला. बऱ्याचशा मीटिंगमध्ये आम्ही असायचो. त्यांचं प्रोसिडिंग वगैरे लिहिणं हे काम मी करायचो. संस्थेमध्ये अकाउंटिंगचं काम करायचो. भाऊंच्या मार्गदर्शनाखाली विविध काय असतील त्या डिमांड वगैरे. आणि इतकं म्हणजे कामाचं कधी मोल केलं नाही. म्हणजे बाबा मी एवढं काम करतो आहे, मला एवढं मानधन मिळतं आहे, मी कधी त्याचा विचार केला नाही. आणि या कामाचं चीज म्हणूनच की काय, मला 2002 साली शांतिनिकेतन कन्याशाळेत कनिष्ठ लिपिकपदी माझी ऑर्डर काढली
ऑर्डर काढण्यापूर्वी ज्या वेळेला म्हणजे भाऊंचं उदाहरण सांगतो मी, जाहिरात सोडली होती, मुलाखती झाल्या होत्या आणि भाऊंचं नेहमी म्हणजे ते कधी केबिनमध्ये जास्त बसत नाही. ते असंच मी इथं भाऊ इथं अनेक कोणतरी व्यक्ती आली आणि म्हटली परवा भाऊ तुमच्याकडे इंटरव्ह्यू झाल्यात आणि आमचा एक उमेदवार आहे. भाऊनी त्यावेळेला त्याला सांगितलं की बाबा हा समोर बसला आहे, ह्यालाच आम्ही घेतलेला आहे, ह्याचीच आम्ही ऑर्डर काढणार आहे. त्यावेळेला मला कळालं की माझी ऑर्डर आता निघणार आहे. आणि 1 ऑगस्ट 2002 साली पहिल्यांदा कन्याशाळेत गेलो. पवार मॅडम मुख्याध्यापिका होत्या, त्यांचंही मार्गदर्शन मला चांगल्या प्रकारे मिळालं. त्यानंतर विद्यामंदिरला गेलो. विद्यामंदिरला माई शालेय समितीच्या अध्यक्षच होत्या, त्यामुळे त्यांच्या काम करून घेण्याची जी त्यांच्याकडे वृत्ती होती, मी कधी काय त्यांनी काय काम सांगितलं मी नकार दिला असं कधी झालं. त्या जे सांगतील ते करायचं, कधी वेळ बघितला नाही काय नाही. आणि असंच हळूहळू म्हणजे मागची काय पेंडिंग कामं असतील ती पण करून घ्यायच्या, अगदी व्यवस्थित रागवायच्या, परत बोलवायच्या, परत मया करायच्या. असा एक माईंचा वेगळाच स्वभाव होता. आणि त्याचंच म्हणजे एक सचोटीनं काम करणं, काम प्रामाणिक करणं हिची मला एक सवय लागून गेली. आणि अक्षरशः 2017 नंतर मी कुरुंदवाडला गेलो. कुरुंदवाडलासुद्धा मी चांगलं काम केलं. त्यानंतर बिसूरला 1 वर्ष, परत कुरुंदवाड, पुन्हा विद्यामंदिरला आता वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. आणि या सर्वांचं श्रेय जे काय आहे माझ्या कामाचं ते माईंनाच जातं. माईंच्यामुळे मी घडलो. माईंच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला जी काही कामं केली त्याचा अनुभव मला इतका आला आणि त्या अनुभवामुळेच मी आता व्यवस्थितपणे काम करू शकतो आहे. आणि भाऊंचं मार्गदर्शन नेहमी असतंच. आणि इथून पुढे जरी काही संस्थेनं माझ्यावर काही जबाबदारी टाकली तरी मी आवश्यक ती पेलण्यास तयार आहे. एवढं बोलून मी 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी आजच्या दुसऱ्या सत्कारमूर्ती माननीय अनुजा पाटील मॅडम यांना विनंती करेन आपण मनोगत करावं. आदरणीय उपसंचालक थोरात सर, आदरणीय गौतम भाऊ, समिता वहिनी, पुष्पा वहिनी आणि आजच्या सत्कारमूर्ती कुंभार सर, माझ्यासमोर व्यासपीठाच्या समोर असलेल्या आणि आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आलेल्या माईंच्या लेकी, माझ्या जिवलग मैत्रिणी की ज्या या परिसरामध्ये आम्ही शिकलो, त्या सगळ्या माझ्या मैत्रिणी, इतर मित्र परिवार, माझे सर्व स्नेही, या सर्वांना माझा नमस्कार. माझा जो परिचय करून दिला आणि मानपत्राचं वाचन जे केलं त्याच्यामध्ये जवळपास माझ्या आयुष्याचा आढावा सगळा घेतलेला आहे. त्यामुळं आता इथं मी काय बोलायचं हा मोठा प्रश्नच निर्माण झालेला आहे. पण आज मी खूप खूप श्रीमंत आहे की जी श्रीमंती कशात मोजता येणार नाही. याचं कारण माई पुरस्कारासारखा मोठा पुरस्कार मिळाला आहे आणि तो पुरस्कार घेताना तुमच्यासारखे सगळे त्याचे साक्षीदार झालेले आहेत आणि ही श्रीमंती माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि म्हणून मी आज मला खूप भाग्यवान समजते. अशी एक कथा मी वाचलेली होती, ऐकलेली पण होती की दोघे मित्र असतात आणि त्या दोघा मित्रांमध्ये अर्थात ते उद्योगधंदे हे ते व्यवस्थित मोठे असतात, पण त्यांच्यात वाद असतो, कर्म मोठं का भाग्य मोठं. एक जण म्हणायचं मी माझ्या कर्माने मोठा झालेलो आहे आणि दुसरा म्हणायचा मी माझ्या भाग्याने मोठा झालेला आहे, माझ्या नशिबातच हे होतं म्हणून मी आहे. तो म्हणायचा नाही नाही, भाग्य कुठलं आलं आहे, कर्म हेच मोठं आहे. म्हटले आपण निर्णय लावूया, आपण कोणाला तरी विचारूया. आणि मग आता कोणाला विचारायचं म्हणून ते एक संत, आध्यात्मिक संत होते, त्यांच्याजवळ गेले आणि म्हणाले की गुरुजी आम्हाला ह्याचं उत्तर हवं आहे, कर्म मोठं का भाग्य मोठं. मग गुरुजींनी सांगितलं की तुमचं बँकेत लॉकर आहे का? आहे. मग त्या लॉकरला तुम्ही उघडताना काय करता? आमच्याजवळची किल्ली लावतो आणि दुसरं मॅनेजरची किल्ली लागते. मग तसंच आहे म्हणाले, तुमच्याजवळची किल्ली हे तुमचं कर्म आहे आणि मॅनेजरजवळची किल्ली हे तुमचं भाग्य आहे. ती किल्ली मॅनेजरनं लावल्याशिवाय
तुमचं लॉकर उघडत नाही आहे आणि तो मॅनेजर म्हणजे तुमचं भाग्य हे घडवणारा तो भगवंत आहे. तर आज माझं भाग्य घडवणारा किंवा माझ्या भाग्याची किल्ली ही नवभारत शिक्षण मंडळ आणि त्याचे जे ऊर्ध्वयू आदरणीय माई आणि साहेब, अर्थातच आदरणीय कैलासवासी पी.बी. पाटील साहेब आणि याच्यानंतरच्या काळात गौतम भाऊ यांच्या हातात आलेली होती आणि त्यांनी ती किल्ली पेळली म्हणून मी जी काही आज आहे ते इथंपर्यंत आहे. सांगितलं त्यांनी की माझं शिक्षण इथं झालं. याला कारणही असंच होतं, माझे वडील या संस्थेमध्ये 66 होते, विद्यामंदिरला शिक्षक होते, संस्थेचे उपसंचालक होते आणि उत्तम कलाकार होते. शांतिनिकेतन आज हे व्यासपीठ आहे, याचं नाव लोकरंगभूमी असं आहे. मुळातच या संस्थेची स्थापना कलागुणांतूनच झालेली आहे, कला निर्मितीतून झालेली आहे. आणि आमचं एक गीत होतं शांतिनिकेतनचं, त्या गीतामध्ये एक ओळ होती 64 कला. काय या 64 कला माझ्या मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये असल्या पाहिजेत हे साहेबांचं मत होतं. आणि म्हणून खरं तर इथं शिकत असताना आमची व्यक्तिमत्व विकसित झाली. नुसती व्यक्तिमत्व विकसित झालेली नाहीत तर साहेबांना ऐकून, माईंना ऐकून पाहून इथं जे जे सगळं घडत होतं, मोठे मोठे लोक येत होते, त्यांची व्याख्यानं होत होती, दर शुक्रवारची प्रार्थना असायची, इथंच असायची. हे स्टेज बीज खूप मोठं नव्हतं, या 2 हॉस्टेलच्या मध्ये जाजम टाकलं जायचं आणि इथं प्रार्थना असायची. तो प्रार्थनेचा सोहळा इतका भव्य नव्हता पण इतका मनोहारी असायचा की ते आम्ही कधी चुकवत नव्हतो. हॉस्टेलचं जीवन होतं हेच. इथं जवळ आहे ना हे हॉस्टेल, इकडं मुलांचं हॉस्टेल, इकडं मुलींचं हॉस्टेल. मग मी 12वीला जेव्हा आले त्यावेळेला मी येऊन जाऊनच करायची. काय धावपळ तुम्हाला सांगायची. कोल्हापूरची सकाळची 6:15ची बस पकडायची आणि माधवनगरला उतरायचं बस स्टॉपला. तिथून 2 पायाची गाडी जी सुटायची, इकडे बघायचं नाही कारण मध्ये आता लक्ष्मीनगर झालं, काय झालं, पण त्यावेळेला ते सगळं रिकामं होतं. फक्त गोसावींची वस्ती तिथं होती. त्या रस्त्यानं पळत पळत कॉलेजमध्ये यायचं तेव्हा कुठं 7:15च्या तासाला वेळेत यायचं. 7:15ची बस चुकली की बाकीचं आमचं सगळं पुढचं 1 तास चुकायचा. जाताना 12-1ला कॉलेज सुटलं की पुन्हा उन्हाचं पळत पळत माधवनगर गाठायचं, मिळेल त्या बसनं कोल्हापूर गाठायचं. हे असंच होतं. मग आता 12वीची परीक्षा, अभ्यासाला वेळ पाहिजे आणि घरचं म्हणाल तर वडिलांनी इथं संस्थेला वाहून घेतलं होतं. तुम्हाला पटणार नाही पण आमच्या वडिलांची क्वचित आणि आमची भेट व्हायची कारण इथं बोर्डिंग स्कूल होतं, इथे नियम होते शिक्षकांना. त्या नियमामध्ये अप्पासाहेब सावंतांना मात्र साहेबांनी सूट दिलेली होती. ती कोणती तर इथलं संपूर्ण संपलं की तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. त्यामुळे रात्री 10ला 11ला कधीतरी ते यायचे, तेव्हा आम्ही लहान झोपलेलं असायचं आणि 5:30ला इथं पहिली बेल व्हायची. त्यावेळेला अप्पासाहेब संस्थेत असायचे. मग आमची ना आमच्या वडिलांची भेट कधी व्हायची, कधीतरी क्वचित. आणि मग संसाराचा गाडा आई सांभाळायची. शेती, घरची शेती, जनावरं. त्यामुळं मी मोठी घरातली, माझ्या पाठची 2 भाऊ आणि 1 बहीण. त्यामुळं मग जनावरांचं करा, वैरण आणा, शेण काढा, सगळं शेतीतली कामं हे सगळं. त्यामुळं मला काही इथं ठेवणं वगैरे आईला पॉसिबल नव्हतंच. पण मग आहे भीती घातली कशी पास व्हायची. तिला अभ्यासाला निदान 8-15 दिवस वेळ पाहिजे. मग पहिली आमची रवानगी हॉस्टेलला इथं झाली आणि परीक्षेच्या काळात आल्यामुळं मला कोण घेईना रूममध्ये. ज्याची त्याची संगत जुळली होती. एक रूममध्ये तिघी असायच्या आणि चुकूनच एका रूममध्ये 2घी होत्या. त्याचं कारण खूप दिवसांनी मला कळलं कारण त्या दोघीच्या रूममध्ये कुणी राहायला तयार नव्हत्या म्हणून मग ती तिथं मला दिलं. नंतर मला कळलं की त्या मागासवर्गीय समाजातल्या होत्या आणि म्हणून त्यांच्या रूममध्ये कुणी जात नव्हतं. पण माझ्या त्या आजही खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. माझ्याच नाही तर माझा मैत्रिणींचा गोताळा खूप मोठा आहे. जवळजवळ 27-28 जणी आम्ही होतो. त्या दोघी पण माझ्यामुळे म्हणूया आपण, पण यांच्या सगळ्यांच्या गोताळ्यामध्ये त्या पण आल्या आणि जातपात मानायची नाही, बाकीचं कसलं बंधन मानायचं नाही, त्याची शिकवण इथंच आम्हाला मिळाली. आता माझ्या मैत्रिणी बसून हसायला लागल्या त्या आठवणी काढून. तर हॉस्टेलचे दिवस खूप आनंदाचे होते.
असं करत करत परीक्षेपुरतं येऊन थांबायचं करायचं. त्यानंतर थोडंसं धाडस इथंच मला मिळालं. तर माईंचं आणि माझा परिचय हा मी 11वीला असताना झाला. त्याच्या अगोदर ऐकून वगैरे सगळं होतो. 9वीत होते मी आणि मला धाकटी बहीण झाली होती. आणि 2-3 दिवसांनी मला शाळेत निरोप आला की तुला ताबडतोब घरी बोलवले आणि तू घरीच जा संध्याकाळी 4च्या दरम्यान. मग पंडित नेहरू विद्यालय कोल्हापूरला शिक्षण झालं. तिथून मी घरात आले तर घराला कडी होती आणि का बोलवलं ते काही कळेना. आमची चुलती मला म्हणाली, म्हणलं काकू आई कुठे गेली, काय झालं? अगं ती पी साहेबाची बायको आलती आणि तुझ्या आईला घेऊन गेली बघ तिच्या गाडीतनं. निळ्या निळ्या रंगाची गाडी होती. त्यावेळेला साहेबांच्याकडं 8181 ही गाडी होती आणि त्या गाडीतनं घेऊन गेली. मला काही कळेना, आईला घेऊन गेली, बाळाला घेऊन गेली काय. नंतर मला कळलं की माझ्या आईचं कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन करायला माई घेऊन गेलेले आहेत. म्हणजे त्या काळामध्ये कुठलीही सुरुवात आपल्या घरापासून करायची ही जी शिकवण होती ती त्यांनी घालून दिलेली आहे. आणि आपला सहकार्य आहे आणि त्याचंसुद्धा हे करायचं एक सामाजिक तळमळ जी म्हणतो वहिनींच्यातली ती इथं पहिल्यांदा दिसली. दुसऱ्यांदा प्रत्यक्ष भेटीचा संबंध आला तो म्हणजे कोल्हापूरमध्ये महिला बँकेचे सभासद वाढवायचे होते आणि त्यावेळेला महिलांच्या सबलीकरणाचे अनेक कार्यक्रम शासनाकडून सुरू होतेच होते. आज बचत गट आहेत त्यावेळेला महिला पतसंस्था काढायची होती आणि त्याचं उद्घाटन होतं. मग अर्थात वडील तिथले त्याच्यामुळं जबाबदारी ती आलेली होती, आईवर जबाबदारी आलेली होती. त्या पतसंस्थेची आई आमची उपाध्यक्ष आणि लाडबाई म्हणून होत्या, त्यांना अध्यक्ष केलं होतं आणि ते शालीनता येणार होत्या कार्यक्रमाला. मग तो कार्यक्रम करायचा. मग इथल्यासारखं सगळं व्हायला पाहिजे ना, सूत्रसंचालन अमुक तुमुक पाहुण्यांचा परिचय. मग आता कोण बोलायचं, खेड्यात तरी बायकांनी बाहेर पडायचं वगैरे त्या काळात फारसं नव्हतंच. त्यामुळे ती जबाबदारी माझ्यावर आली. हे आता उभारली आहे ना अशी मी, कुठलं लट 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 मागं पुढं तेवढ्यातनं वहिनीने पाठीवर हात ठेवला. काय तो पहिला स्पर्श मला झालेला. होते ग होते, वाचून दाखव, छान होते. आणि मग ते जे कागदावर उतरून आणलेलं होतं शालिंदांची ओळख, वहिनींची ओळख आणि तिथनं नंतर सूत्रसंचलन वगैरे महादेव मंदिर कोल्हापूरमध्ये तो कार्यक्रम झाला होता. आणि मग पुन्हा यथावकाश इथे शिकत असताना फारसा म्हणजे वहिनींच्या समोर आम्ही जातच नव्हतो. यथावकाश लग्न झालं, तो मोठा किस्सा आहे. लग्न ठरलं 8च दिवस, ह्या सोमवारी ठरलं पुढच्या सोमवारी लग्न. माझ्या दिरांचं पण माझ्याबरोबरच लग्न होतं आणि येळावी माझं गाव. तर येळावकरांच्याकडं लग्न होतं पण त्यांना कार्यालय भेटेना. मग झालं युवा यांच्यामध्ये चर्चा झाली काय करायचं. मग तुम्हीच बघा, तुम्ही सांगलीत असता, बघा काय मिळतं का. अण्णांना सुद्धा कुठं काही कार्यालय किंवा जागा अशी मिळेना. मग हे चाललेलं वहिनींच्या कानावर गेलं, साहेबांच्या कानावर गेलं, बोलवून घेतलं. आप्पासाहेब काय सुलभाच्या लग्नाचा प्रॉब्लेम झाला आहे, असं झाले. अरे इथं एवढी मोठी सगळी जागा असताना, एवढी सगळी आपली माणसं असताना काय खुळ्यासारखं तुम्ही हिंडायला लागलाय. काय नाही, इथंच लग्न करायचं. झालं म्हणजे 8 दिवसात, म्हणजे ह्या 2 दिवस येते आणि ते स्टेज होतं विद्यामंदिरचं, पुढं तुम्ही येताय तिथं. त्या स्टेजला इकडं पायऱ्या नव्हत्या, व्हरांड्यातनंच यायचं. पण बघा ते लग्न करायचं, पवारबाईंना हसू यायला लागले कारण त्या साक्षीदार आहेत त्या घटनेच्या. इकडच्या बाजूने पायऱ्या बांधून घेतल्या आणि ते नवरा नवरी जाताना बघा चप्पल घालायचं नसते ना, तर ते अजून ओलं सिमेंट होतं त्यात, म्हणजे पाय उठले होते. म्हणजे इतकी ही जिव्हाळा, इतकी ती माया. म्हणजे माझा सहकार्य आहे, माझ्या घरातला परिवार होता. शांतिनिकेतन आजही तो परिवार आहे आणि परिवार होता. त्यामुळं परिवाराचं कुठलंही इथं अडलं नाही आणि नडलं नाही. मग लग्न झालं, काय घाईघाईनी मुलगी झाली ते सांगितलं आणि मग कन्या शाळेला विनानुदानितची परवानगी मिळाली आणि वडील सासरी आले, मी सासरी होते आणि असं आहे. आणि त्यावेळेला आमच्या घरात घोषा होता थोडासा, कारण माझघर आणि स्वयंपाकघर या दोन्हीच्या व्यतिरिक्त हॉलमध्ये पडवीत जायचं फारसं नव्हतं, बंधन होतं.
मग वडील आलेत म्हटल्यावर चहा घेऊन मीच जायला पाहिजे. गेले तिथं चर्चा चालली होती त्यांची. मग असं आहे, विचारा त्यांना. सासरे म्हणाले, तुमचा निर्णय तुम्ही घ्या, तुमच्या निर्णयाची बांधिलकी तुमची, तुम्ही दोघं नवरा बायको ठरवा, पण आम्हाला तुम्ही गृहीत धरू नका. हे त्यांनी त्यावेळेला सांगितलं. पण जाता जाता असं पण म्हणाले की तुमच्या सासूबाई शिकलेल्या होत्या, त्यांना ही ऑर्डर आलेली होती, पण आमच्या घरात नोकरी करायची पद्धत नाही. माझ्या दोन्ही सासवा शिकलेल्या होत्या, कुटुंब सगळं शिकलेलं होतं, पद्धत नाही, पण तुमचा निर्णय तुम्ही करा. म्हणजे आम्हाला निर्णय घ्यायची मोकळीक दिली आणि मी इथं आले. मुलगी लहान होती, त्यात अशक्त होती, सगळं होतं. आईजवळ ठेवून मी आले आणि दुसरे दिवशी आम्ही इथे रूम बघितली, ॲडव्हान्स पण दिला. आणि वहिनीनं कळलं सुलभान तिकडं खोली घेतलेली आहे ते. दुसऱ्या दिवशी शाळेत आलेलं मला विद्यामंदिरलाच, कन्याशाळा विद्यामंदिरलाच होती, बोलवून घेतलं आणि मला म्हटल्या, काय गं बाप लेकींचं तुमचं काय काय चाललं आहे? म्हटलं काय नाही. का? मी नाही आहे इथं. हां, तिथं जाऊन पैसे भरून देऊन आलेस ना, मला काय सांगायचं नाही. उद्याच्या उद्या पोरगीला आणि ते घेऊन यायचं, इथं राहायला यायचं. त्यांच्या समोरची आता गुरुबन आहे, तिथे इमारत होती, वहिनींचाच तो संपूर्ण संकुल होता. त्या संकुलात मला त्यांनी राहायला आपल्या समोर घेतलं आणि यथावकाश या तिन्ही मुली तिथंच झाल्या. अनेक जिव्हाळ्याचे विषय त्याच्यामध्ये आहेत की वहिनी काय होत्या, वहिनी आई तर आहेतच, ममता करुणता याची त्या मूर्ती होत्या. एक दोन प्रसंग सांगते, कारण 48 वर्षातलं इतकं सांगण्यासारखं आहे, तुम्ही सगळे कंटाळणार, फारसं मूड नसणार तुमचं ऐकायला. तर माझ्या मुली आणि आम्ही पण स्वयंपाकघरापर्यंत जाणं येणं, माझ्या घरात वास कशाच तरी आला की काय गं केले सुलभे तू, म्हणायच्या. माझी वाटी त्यांच्याकडं, त्यांची वाटी माझ्याकडं, हे असे जिव्हाळ्याचे आमचे संबंध होते. तिसऱ्या वेळेला इथे काळा साखर कारखाना भाटेबाईंच्याकडं माझी डिलिव्हरी. घरी कुणाला सांगितलं नाही, कसलं दुखते काय दुखते काय, जाऊया. बाहेरनं घराला कडी घातली आणि मी डिलिव्हरीसाठी कारखान्यावर गेले. पहाटे 2 वाजता डिलिव्हरी झाली. डॉक्टर म्हणायला लागले, आता कळवायचं कुणाला? अहो आमच्या घरी कळवून का उपयोग नाही आहे, बाहेरनं कडी घालून आली आहे मी. सर आणि 2 मुली आत झोपलेल्या होत्या. आणि मग वहिनींच्याचकडं फोन, दुसरीकडं फोन नव्हता. त्यामुळं त्यांनी इतक्या पहाटे जागा करायला नको म्हणून 4च्या दरम्यान वहिनींच्यात फोन केल्या. मला नंतर वहिनीने सांगितलं, फोन घेतला आणि त्या चुकल्या. साहेब वहिनी जागे झाले, साहेब तर पहाटेच उठायचे. अहो बघा की सुलभीला 3री पोरगीच झाली. आणि त्या चुकल्या, हळहळल्या. साहेबांना ते पटलं नाही. तेवढ्या पहाटे त्यांनी वहिनीनं सुनावलं, मुलगा मुलगी भेद कसला करताय, तुम्हीच असे वागायला लागला तर तुम्ही समाजाला काय शिकवणार. आणि माझ्या ह्या मुलीचं बारसं वहिनीने केलं. तिचं नाव वहिनीने ठेवलं आणि माझी 2 नंबरच्या कन्येचं नाव साहेबांनी ठेवलं. काय मला म्हटले, नाव काय ठेवणार आहेस? म्हटलं काय ठरलेलं नाही आहे, तसं काहीतरी पाळण्यात ठेवलं आहे म्हटलं मी. मग मांडीवर घेतली, पुढंच त्यांच्या दरवाजात बसले होते खुर्ची टाकून. मुलीला मांडीवर घेतली. मला म्हणाले, हे बघ माझी संगीता आहे, माझी गीता आहे, तुझी गीतांजली असू दे. आपलं हे शांतिनिकेतन म्हणजे टागोरांचं शांतिनिकेतन असं आपण समजूया. त्यांची ती गीतांजली होती, आपण तुझी गीतांजली समजूया. मग तिचं नाव ते गीतांजली झालं. म्हणजे इतकं लक्ष त्यांचं. आता नंदू असेल, बाळू असेल, गीता असेल, आता आम्ही ह्याच नावाने आता भाऊ म्हणतो, कारण त्यांच्या स्टेटसनुसार. तर माझ्या जाऊबाईंची डिलिव्हरी होती आणि दवाखान्यात पहाटे घेऊन गेले होते. त्यावेळेला गौरीला आचके यायला सुरुवात झाली होती. पहाटे मी गेलेली, सकाळी 5:30-6ला गाडीचा कसला आवाज येतो त्या वाटव्यांच्या दवाखान्यात गॅलरीतनं बघितलं तर गीता गौरीला घेऊन उतरायला लागली आहे. ती पहाटे नुकतीच मुंबईवरनं स्वतः ड्रायव्हिंग करत आली होती आणि ह्या पोरीला घेऊन गौतम भाऊ आणि गीता तिथं आले होते. त्याच गाडीतनं जाऊन तिला ॲडमिट केली. म्हणजे हा सेवक हे नातं, आता कुंभारांनी पण सांगितलं, सेवक हे नातं नव्हतं, माझा शिक्षक हे नातं नव्हतं, सहकारी हे नातं नव्हतं. त्या संस्थेच्या संस्थापिका होत्या, खूप कष्टातनं ही संस्था उभं केली होती. त्यांनी कसं वागायला पाहिजे होतं, ताट
मी अशी आहे, ऑर्डर सोडायला पाहिजे होती, सगळं करायला पाहिजे होतं, पण नाही. झाडूवालीपासून अगदी मोठ्यांपर्यंत त्या अतिशय जिव्हाळ्यानं प्रेमानंच वागायच्या आणि जीव पण तितक्याच लागायच्या. मग जशा त्या कारुण्याच्या मूर्ती होत्या, जशा त्या खूप प्रेमळ होत्या, काय मायाळू होत्या, तसंच प्रसंगी कठोरसुद्धा होत्या. का तर महिला बँकेच्या संचालक होत्या, कार्याध्यक्ष पण होत्याच. आणि हा सगळा डोलारो सांभाळताना त्यांना काही निर्णय असे कठोरपणे घ्यायला लागायचे. नुसतेच कठोर घ्यावे लागत नव्हते, तर ते कठोरपणे अंमलातही आणावे लागत होते. म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये किती रूपं दडलेली होती याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे सरोजताई माई. तर आम्ही वहिनी म्हणायचो, त्या आई होत्या. आई, ताई आणि माईमध्ये आई असते. ती आई सतत त्यांच्यामध्ये जिवंत होती. नुसती आईच नव्हे तर त्यांच्यामध्ये आजीसुद्धा होती. आणि त्यामुळं ही सगळी संस्थेतली छोटी मुलं मोठे पप्पा आणि माई यांच्या मांडीवर बसायला घाबरायचे नाहीत. आम्ही घाबरत होतो, पण ह्या मुलांना त्यांची भीती कधी वाटली नाही. का तर तेवढा त्यांनी प्रेमळपणा आणि आपलेपणा जोपासलेला होता. आजही संस्था आम्हाला आमची वाटते. आणि मी ज्यावेळेला हा पुरस्कार जाहीर झाला त्यावेळेला एकच मला जाणवलं की हा माझा माहेरचा सन्मान आहे. कारण मी इथंच घडले आणि हे माझं माहेर आहे. याला कारण माझ्या पहिल्या बाळणपणात माझी आई माझ्याजवळ नव्हती हो. ती कोल्हापूरच्या स्टँडवर, मी दवाखान्यात, आणि पहिल्यांदा माझ्याजवळ कोण असेल, फोन आल्याबरोबर पळत येणारी माऊली होती. तीही माऊली होती. जिन्यावरनं धावत धावत पळत आली, कुठं आहे, काय झाले, काय झाले. तिकडे पोरगी झाली आणि इकडे माई ते दरवाजा उघडून आत आलेल्या होत्या. म्हणजे ती माझी आई होती, जन्मदात्री. आणि ही प्रति आई, मी त्यांना माझी दुसरी आई म्हणते. कारण आई इतकं प्रेम आणि आई इतकी माया त्यांनी आम्हा सगळ्यांना दिलेली आहे. हे संपूर्ण परिसरच त्यांच्या प्रेमळपणाच्या ऋणामध्ये आहेच आहे. तर कन्याशाळेमध्ये घेताना विनानुदानित झालं. दुसरं म्हणजे माझे सहचर या ठिकाणी कसे आले हा एक पण किस्सा आहे. थोडंसं होतं, पाटलांच्यात असायचं, बायकोच्या मागणं जायचं नाही आहे, हे मी माझं माहेर म्हणते ना. मग सासरोडीला कसं जायचं. मग सुरुवातीला त्यांना नोकरी नव्हती, पण घरचं सगळं चांगलं बघून, आणि त्या काळात नोकरी बिकरी हा विषय फारसा नव्हता, कुटुंबच बघून दिलं जायचं. लग्न झालं होतं. आमचे सर शिकलेले होते पण डिग्री नव्हती आणि त्यांना शिक्षक व्हायचं नव्हतंच. त्यामुळं बँक अमुक तमुक इकडं त्यांचा प्रयत्न सुरू होता. मोठी मुलगी झाली आणि ते ट्रेनिंगला गेले. ट्रेनिंग करून आले आणि आमच्या नणंदबाईंच्या संस्थेमध्ये कवटेपिरांडला 1 वर्ष त्यांनी नोकरी केली. 11 महिन्याची मुदत संपली आणि इथं काहीतरी मॉडर्न इंग्लिश स्कूलला जागा आहेत कळल्यावर तिथे इंटरव्ह्यूला आलते आणि त्यांना लगेचच तास घ्यायला सांगितलं होतं, म्हणून ते पुस्तक न्यायला आतमध्ये आले. आणि ह्यांना आलेलं पुस्तक घेऊन गेलेलं बघितलं आणि वहिनीने मला विचारलं, सुलभे तुझं नवरा आलता काय? मी म्हटलं होय. का ग कशाला आलता? अहो ते मॉडर्नला काहीतरी हजर होणार आहेत. झालं, मला काही सांगायचं नाही. कन्या शाळेला इंग्लिशला माणूस नाही आहे, तुझ्या नवऱ्याला आत्ताच्या आत्ता बोलवून घे, तो इथं आलाच पाहिजे. माझं धाबदण आणलं. आता माझं कोण ऐकणार? ऐकलं तर ठीक ना, मी सांगू. मग त्यांची समजूत सगळ्यांनी काढली आणि ते कन्याशाळेला विनानुदानितवर रुजू झाले. संस्थेने शाळा काढून दिली. साहेबांनी सांगितलं शाळा काढलेली आहे, तुमचं तुम्ही बघा. 2 वर्ष विद्या मंदिरच्या उसनवारीवर शाळा चालली. 3रं वर्ष 10वीचं वाढलं आणि आम्हाला पैशाची कमतरता वाचायला लागली. साहेब म्हणले संस्थेकडे काही नाही आहे, तुमचं तुम्ही बघा. कारण नुकतंच काय हा जो वृक्ष झाला होता त्या वृक्षाच्या फांद्या कॉलेज बंदमुळे छाटल्या गेलेल्या होत्या, पाणझड सगळी झालेली होती. इतर विवंचनेमध्ये संस्था पदाधिकारी होते, त्यात आमच्या छोट्याशा शाळेकडे कोण बघणार? तुमचं तुम्ही काय असेल ते बघा, शाळा चालवा, आम्हाला काही विचारायचं नाही. मग झालं, ही बारकी बारकी पोरं ओढत आम्ही देणग्या गोळा कर, हे कर, देणगीदार शोध आणि ह्याच्या जोडीला मुली पण शोध.
काय मुलींचा शोध म्हणजे झोपडपट्टीत साहेबांचं होतं, तळागाळातली मुलगी आली पाहिजे, ज्याच्याकडं पैसा आहे, जो शिकलेला आहे तो त्याच्या मुलीला शिकवेल, तुम्ही मात्र सगळ्यांना तळागाळातल्यांना पुढं आणायचं. तर अशा रीतीनं पाटील सर इथं आले. सलग 10 वर्ष आम्ही एकत्र नोकरी केली. फार रागीट स्वभाव होता, संताप त्यांना असायचा. पवारबाई हसायला लागले, त्यांना काहीतरी आठवणी यायला लागलेत, कारण प्रार्थनेच्या वेळेला सुद्धा ते विसरायचे की आपलं सहकार्याचं नातं आहे, बायको आहे हेच नातं डोक्यात, आणि घरात खवळतात तसे खवळायचे. पवारबाई त्यांना म्हणायच्या, पाटील सर हे माझ्या शाळेत चालणार नाही, त्या मुख्याध्यापिका होत्या ना. आणि मग हळूहळू वळण बसलं, आणि मग आम्ही सहकारी म्हणून घरातनं आलं की इथं सहकारी, घरात गेलं की नवरा बायको. 10 वर्ष इथं होतो. मी सलग 25 वर्ष इथं कन्याशाळेत होते. याचं कारण गौरी हे होतं, कारण संस्था पदाधिकारी बदलले. माई पप्पा होते, नंतर भाऊ आले, पण त्यांनी एक जाणीव ठेवली की हिच्या पदरात अशी मुलगी आहे, तळावर कोणीतरी असलं पाहिजे. ज्या गाडीनं माझी बदली झाली, ज्या गाडीने मी गेले, त्याच गाडीनं पाटील सर कॅम्पसवर आले. हे त्यांनी जाणलेलं होतं, कारण ह्या मुलीसाठी दोघापैकी एक पालक इथं उपस्थित असणं आवश्यक आहे. त्यानंतर सेवा ज्येष्ठतेनुसार कन्याशाळेला मी शिक्षिका झाले, मुख्याध्यापिका झाले. शिक्षिका असताना गणित म्हणजे आम्ही BSc BEd नसल्यामुळं गणित काही येतच नव्हतं, गणितात कच्चं कायम, त्यामुळे सगळे विषय शिकवत गेले, आणि त्यातूनसुद्धा आम्हाला उभं राहायला बळ मिळालं. आणि सगळं जे घडवणूक आहे, हे भाषण असेल, हे असेल, धाडस असेल, सगळं आहे ह्या मातीनं आमच्यामध्ये निर्माण केलेलं आहे. वडिलांचं तसंच होतं. आता एक किस्सा अलीकडचा सांगते. संस्थेनं मला हे मुख्याध्यापक झाल्यावर एक मेमो दिला होता, आणि नवीन होते, नुकते 15 दिवस झाले ते चार्ज घेऊन, थोरात सर आहेत, आणि त्यांनी तो मेमो दिला होता. त्याला माझ्या वतीनं मी उत्तर दिलं, त्यांनी मान्य केलं नाही. दुसरं उत्तर दिलं, मान्य केलं नाही. मग मी त्रासले. अण्णा होते आमचे, माझे वडील, त्यांनी मग थोडंसं ते सगळं सांगितलं, लेटर दिलं करून भाऊनी आणि ह्यानी. लगेच आम्हाला माहिती आहे हे उत्तर कोणी लिहिले, कोणी लिहिले. मी म्हणलं मीच लिहिले. खोटं बोलायचं नाही. कोणी लिहिले? मीच लिहिले. नाही, ही भाषा कोणाची आहे? वकिली भाषा अप्पासाहेबांची आहे. म्हणजे इतके ते बुद्धिमान होते, आणि सर्व विषयात पारंगत होते, वादक होते, सर्व प्रकारचे वाद्य वाजवायचे, गायक होते, नट होते, संस्थेच्या नाटकामध्ये ते कामंसुद्धा करत होते. तर त्यांच्यातले काही गुण माझ्याकडे आले, आणि एक मोठं दडपण असायचं. अण्णांची मुलगी म्हणून त्या दृष्टीनं माझ्याकडं पाहिलं जायचं, पण माझ्याकडं तेवढं सगळं कुठून येणार. पण मी आज आहे, खूप प्रयत्नानं एक जबाबदारी समजून कन्याशाळेचा 100% निकाल लावण्यामध्ये मी यशस्वी झाले. खूप प्रयत्न आम्ही सगळ्यांनीच केले, पण 99%, 98%, 99.5% असा निकाल माझ्या कारकिर्दीत तो 100% लागला. संस्थेला दिलेलं वचन मी पूर्ण केलं, आणि आज हा जो सन्मान मला दिलेला आहे, हा सन्मान म्हणजे मला माझा जीवन गौरव वाटतो आहे. तर या सन्मानाच्या बद्दल मी ऋणात आहेच, ऋणातच राहणं पसंत करेन, कारण माझं हे माहेर आहे, आणि माहेरची ओढ ही सतत राहणार. आज माझी आईवडील नाही आहेत, माई पण नाहीत, आणि साहेब पण नाही आहेत, पण माझ्या पाठीशी गौतम भाऊंच्यासारखे आणि वाळूदादाच्या सारखे भाऊ आहेत. माझ्या मुलींचे ते मामा आहेत. मला ते नाहीत विचारत, पण माझ्या मुलींचा मामा म्हणून ते माझ्या मुलींच्या पाठीशी आहेत. ही माझ्या गोष्टीनं खूप मोठी अशी गोष्ट आहे, आणि म्हणून मी आज या ठिकाणी उभी आहे. या सगळ्यांच्या ऋणामध्ये मी आहे. आज हा पुरस्कार देऊन मला खूप खूप भारामध्ये टाकलेलं आहे, कारण ते ओझं, ही जबाबदारी माईंची जबाबदारी आहे, आणि मी त्याला पात्र ठरेन का, हा एक विचार माझ्या डोक्यात यायला लागलेला आहे. तर तुम्ही माझ्या सगळ्या मैत्रिणी आज या सन्मानाच्या सोहळ्याला उपस्थित झालेला आहात, आपण सर्वजण, याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देते. आणि आदरणीय माईंना आणि साहेबांना या ठिकाणी वंदन करते, आणि माझं लांबलेलं मनोगत मी थांबवते. जय हिंद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
आज देहानं माई जरी आपल्यात नसल्या तरी त्यांच्या निरलस व्यक्तिमत्वाच्या अनंत पाऊलखुणा आहेत ज्या आपल्याला या शांतिनिकेतन परिसरामध्ये जागोजागी दिसतात असं मला वाटतं. आणि इतकं भरभरून खरं तर बोलायचं असतं, आपल्याला वेळेचं बंधन आहे, पण एकतर मॅडमचा शिक्षकी पेशा 45 मिनटं थांबायचं नाही ह्याची सवय आणि भावना खूप असतात, त्या बोलणं गरजेचं आहे. तर दोन्ही सत्कार मूर्तींचं पुनश्च एकदा अभिनंदन आणि धन्यवाद. आणि आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येतोय. आभार प्रदर्शनासाठी मी विनंती करेन उपसंचालक माननीय DS माने सर यांना. प्राचार्य PP पाटील सोशल फोरम आणि नवभारत शिक्षण मंडळाच्या वतीने संस्थेच्या संस्थापक संचालिका कैलासवासी सरोजताई पाटील माई यांच्या 12व्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी आपण जो माई पुरस्कार दिला जातो, यावर्षीचा माई पुरस्काराची ज्यावेळी संस्थेमध्ये कमिटीच्या वतीनं मीटिंग चाललेली होती, पुरस्कार कोणाला द्यायचा, आणि फोरमचे सचिव आणि संस्थेचे पूर्ण उपसंचालक आणि संस्थेचे ट्रस्टी आदरणीय थोरात सरांचा आणि माझा भाऊंच्या समोर एक आग्रह होता की एक तुम्ही माजी सेवक देत चला आणि एक आमच्यातला आत्ता सध्या काम करणारे आजी सेवक आहेत त्यांना हा पुरस्कार दिला पाहिजे, असा आमचा दोघांचा कायम अट्टास असतो. आणि भाऊनी त्या विनंतीला मान देऊन खरोखर भाऊनी सांगितलं, अरे माई पुरस्कार माजी सेवकांना का आपण देतोय, कारण त्या माजी सेवकांनी संस्थेसाठी भरपूर योगदान दिलेलं आहे. माई आणि साहेब ज्यावेळी कंदील घेऊन या संस्थेची स्थापना केली, आज संस्थेचा डोलार आपल्याला दिसतोय, परंतु या परिसराची खरोखर देखभाल जे जुने सेवक होते, जसं अनुजा पाटील मॅडम तुम्ही म्हटला की तुम्ही सेवक नव्हता तर साहेबांच्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून तुम्ही वावरत होता. आणि माईंच्या नावानं जो पुरस्कार आपण देतो, माईंचा स्वभाव आम्हालाही जवळून एक 8-10 वर्ष अनुभवायला मिळालेला आहे. माई जरी रागवत असल्या तरी पुन्हा पाठीमागं बोलून गोड बोलून सांगत होत्या, आणि अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला पाहिजे. आणि तत्परतेनं भाऊंच्या समोर एक नाव आलं की अनुजा पाटील मॅडमना आपण शिक्षक वर्गातून पुरस्कार देऊया. आणि खरोखर अनुजा पाटील मॅडमना ज्यावेळी भाऊंनी फोन केला की तुमची पुरस्कारासाठी निवड केलेली आहे, खरोखर त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले की आज मला माई पुरस्कार मिळतोय, माहेरचा पुरस्कार मिळतोय, माईंचा पुरस्कार मॅडम तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे जबाबदारी तुमची वाढलेली आहे. तर या पुरस्काराला आपण उपस्थित राहून हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल संस्थेच्या वतीनं आणि फोरमच्या वतीनं आपलं शतशः आभारी आहे. त्याचबरोबर खरोखर विकास कुंभार सर, मी सुद्धा विनाअनुदानितकडं 2004 सालापासून काम केलेलं आहे. कुंभार सर माझ्या आधी 2 वर्ष होते, परंतु कुंभार सरांचा स्वभाव मी जवळून पाहिलेला आहे. अतिशय मितभाषिक व्यक्तिमत्व. आजसुद्धा संस्थेत कुठेही लेखनिकाची लिपिकाची गरज असेल, ज्यावेळी संस्था पातळीवरून ज्यावेळी फोन जातो, कुंभार सर असे आपल्याला कामं करायचे आहेत, असे प्रस्ताव करायचे आहेत, बिचाराच्या तोंडातून कधीही ना हा शब्द नसतो. आज काम करणारी माणसं, बरोबर वेळेचं बंधन पाळणारी माणसं आपल्याला समाजात दिसत आहेत, समिता पाटील मॅडम, थोरात सर. परंतु जुनी माणसं आम्ही पाहतोय, खरोखर साहेबांच्यावर, माईंच्यावर, भाऊंच्यावर संस्थेवर प्रेम करणारी माणसं खरोखर कुंभार सरांच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8:30 वाजेपर्यंत हा व्यक्ती काम करते. कुरुंदवाडला दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाडला ज्यावेळी कुंभार सर होते त्यावेळी सुद्धा त्यांना 2-2, 3-3 शाखेची जबाबदारी आम्हाला दिलेली होती, परंतु कधी मागं गॉसिपिंग करत नव्हते की संस्थेनं मला अशी जबाबदारी दिलेली आहे. खरोखर चांगल्या व्यक्तीला आज पुरस्कार शिक्षकेतर वर्गातून जातोय, तो म्हणजे विकास कुंभार सर. आणि कुंभार सरांनी सांगितले की मी 1 वर्षात रिटायर होतोय. ज्यावेळी वरिष्ठ लिपिकाचं प्रमोशन द्यायला, कुंभार सर तुम्हाला आज संस्थेची गोपनीय सांगतोय, वरिष्ठ लिपिक ज्यावेळी प्रमोशन द्यायला वेळ आली त्यावेळी भाऊनी पटनं तुमचं नाव डोळ्यासमोर घेतलेलं होतं. म्हणजे चांगल्याला चांगलं म्हणण्याची हिंमत या संस्थेत होती आणि आपल्याला हा माई पुरस्कार देऊन आपण त्याचा स्वीकार केला, त्याबद्दल आपलंही संस्थेच्या वतीनं आभार. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला महिला पालक मेळाव्याला जे प्रमुख पाहुणे आलेले होते, वसंत हंकारे सर, संस्थेचे संचालक गौतम भाऊ, त्याचबरोबर कन्याशाहीच्या मुख्याध्यापिका डॉक्टर समिता पाटील मॅडम, कॉम्प्युटर अकॅडमीच्या इन्चार्ज पुष्पलता पाटील मॅडम, संस्थेचे पूर्ण वेळ संचालक थोरात सर, सर्व शाखांचे मुख्याध्यापक, संस्थेचे कार्यकारिणी सदस्य शिवाजीदादा पाटील, शालेय समिती अध्यक्ष, संस्थेचे सर्व विश्वस्त पदाधिकारी, त्याचबरोबर माझे सर्व सहकारी शिक्षक आणि अनुजा पाटील मॅडम आणि कुंभार सरांचे जे हितचिंतक आहेत, कुटुंबीय आहेत, त्यांचंही आणि सर्व महिला पालकांचं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. ज्या महिलांना चुडा भरायचा आहे तिथं थांबलेले आहेत, शुकुरडवून आलेले, आणि तिथं आपण चुडा भरून घेऊ शकताय. आणि बाकीच्या महिलांनी पाठीमागच्या बाजूने माई मेसला आपली भोजनाची व्यवस्था केलेली आहे, आपण तिथं भोजन घेऊ शकताय. पहिला महिला पालक जेवण करतील, तदनंतर संस्थेकडचा सर्व स्टाफ जेवण करेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.